नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुवर्ण टेक्निकल टीचर या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून मी तुमच्यासाठी आणले एक नवीन सेशन आणि ते आहे लर्न स्क्रॅच विथ सुवर्णा. या ठिकाणी आपल्याला स्क्रॅच कोडिंग हे विद्यार्थ्यांसाठी जे प्लॅटफॉर्म आहे ते माझ्या सोबत तुम्हाला शिकायचं आहे आणि त्यासाठी मी छान छान असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. तर सर्वात अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि चला सुरुवात करूया. आज आपण एका छोट्याशा छानशा रांगोळीने आपल्या स्क्रॅचची सुरुवात करणार आहोत. चला तर मग या ठिकाणी बघा, हे आपलं स्प्राइट आहे. हे स्प्राइट आपल्याला डिलीट करायचं आहे आणि आज आपण घेणार आहोत एक छानसं बॅकड्रॉप. बॅकड्रॉप कुठून घ्यायचं हे माझ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहीत आहे. तर बघा, एक ब्लू स्काय हा जो कलर आहे हा आपण या ठिकाणी घेऊया आणि आपली रांगोळी काढण्यासाठी आपल्याला एक पेन्सिल हवी आहे. तर ही पेन्सिलसाठी आपण सर्च बॉक्समध्ये टाईप करूया PEN पेन. हे टाईप केलं तर पेन्सिलचं ऑप्शन आपल्याला लगेच इथे या ठिकाणी दिसत आहे आणि ह्या पेन्सिलच्या मदतीने आपण एक छानसं चित्र किंवा रांगोळी काढणार आहोत. तर हे काढण्यासाठी सर्वात अगोदर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक्सटेन्शन दिसतं. हा जो ब्लू कलर आहे या ठिकाणी ॲड एक्सटेन्शन म्हणून दिसत आहे. तर इथे गेल्यानंतर आपल्याला पेन हे एक्सटेन्शन घ्यायचे आणि हे पेन हे एक्सटेन्शन समोर आल्यानंतर आपण ह्याच्या मदतीने छान छान आकृत्या काढू शकतो. तर सर्वात प्रथम चला सुरुवात करूया. आपला पहिला ब्लॉक, व्हेन ग्रीन फ्लॅग इज क्लिक. त्यानंतर आपण पेनचे ऑप्शन्स, तर यातला आपण पहिला ब्लॉक इरेज ऑल हे देणार आहे. तर इरेज ऑल ह्याचा अर्थ काय आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जेव्हा एखादी आकृती कंप्लीट करणार आणि ग्रीन फ्लॅग क्लिक केल्यानंतर ती आकृती तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नवीन आकृती काढण्यासाठी, मागची आकृती पूर्ण इरेज करण्यासाठी हा इरेज ऑल ऑप्शन असतो आणि हा ऑप्शन दिल्यानंतरच आपली ती पुढची आकृती, नवीन आकृती सुरू होणार. आणि अशा ह्या ज्या रांगोळ्या आहेत किंवा ह्या ज्या आकृत्या आहे आपल्याला पुन्हा पुन्हा काढायच्या असेल तर पहिली आकृती ही डिलीट व्हायला पाहिजे किंवा इरेज व्हायला पाहिजे. त्यासाठी इरेज ऑल हे ऑप्शन आपल्याला द्यायचं आहे. नंतर आपली जी ही पेन्सिल आहे हिची पोझिशन आपण फिक्स करू आणि ती पोझिशन फिक्स करण्यासाठी या ठिकाणी आपण गो टू X अँड Y हे ऑप्शन घेणार. हे घेतल्यानंतर याची जागा आपण Xची जागा ही 0 करूया आणि Yची देखील आपण 0 करूया. त्यामुळे काय होईल की ही पेन्सिल आपण कधीही ग्रीन फ्लॅग क्लिक केल्यावरती ती तिच्या मूळ जागेवर येणार. त्यानंतर आपला ऑप्शन आहे पेन डाऊन. तर या पेन मध्ये जायचं, त्यानंतर पेन डाऊन हे ऑप्शन घ्यायचे आणि हे पेन डाऊनच्या मदतीनेच आपली आकृती आखायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर आपण सेट पेन साइज टू 1 हे ऑप्शन घ्यायचे. म्हणजे आपला जो पेन आहे त्या पेनची साईज आपण आता इथं कन्फर्म करूया. तर ही 1 आहे, ही खोडून मी या ठिकाणी 4 ही घेते. हे ऑप्शन आपलं खालीवर झालं तरी काही हरकत नसतं. या ठिकाणी अगोदर आपण पेन साईज जरी फिक्स केली आणि नंतर पेन डाऊन पण घेतलं तरीही चालतं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कलर, पेनचे जे कलर्स आहेत ते आपल्याला चेंज करता येतात आणि त्यासाठी ऑप्शन आहे चेंज पेन कलर बाय 10. नंतर आपल्याला या ठिकाणी हे ऑप्शन देऊन झाल्यानंतर आपल्याला आता मूळ आपल्या रांगोळीकडे यायचे. तर आपण त्यासाठी ब्लॉक देणार आहे. कंट्रोलमध्ये जाऊन रिपीट 10चं ऑप्शन घेणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी 10 ऑप्शन जे आहे ते काढून आपण या ठिकाणी 12 म्हणजे 12 हे ऑप्शन घेणार आहोत. कारण आपल्याला आता 12 सर्कल काढायचे आहेत आणि 12 सर्कल काढण्यासाठी मी रिपीट 12 हे ऑप्शन घेतलेलं आहे, इथं 12 केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सर्कल काढायचे आहे. त्यासाठी आपण पुन्हा एकदा रिपीटचं ऑप्शन घेऊया, रिपीट 10 आणि त्या ठिकाणी
36 वेळा आपल्याला ही पेन्सिल रिपीट करायची आहे आणि ती आपल्याला फिरवायची आहे मूव 10 स्टेप. 10 स्टेप्स आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला टर्न 50 डिग्रीज. आता हे 50 डिग्रीचं ऑप्शन घ्यायचे, पण आपल्याला या ठिकाणी 10 हे करून घ्यायचे आणि हे 36 आणि हे 10 डिग्रीने पुढे पुढे जाणार आहे. 36 × 10 म्हणजे 36 आणि 10चा गुणाकार केला तर 360 म्हणजे एका वर्तुळामध्ये 360 अंशाचा कोन होतो आणि त्यासाठी हे एका वर्तुळाचं आपलं ऑप्शन आहे आणि आपल्याला असे 12 वर्तुळ एकात एक काढायचे आहे आणि नंतर आपल्याला 30 डिग्रीने पुन्हा त्याला रोटेट करायचं आहे. म्हणून आपण पुन्हा एकदा 30 डिग्रीचं ऑप्शन या ठिकाणी 15चा आहे त्याला आपण 30 करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपले ब्लॉक्स देऊन झालेले आहेत. आणि ब्लॉक्स देऊन झाल्यानंतर या ठिकाणी जी ही पेन्सिल आहे आपली रांगोळी पूर्ण झाल्यानंतर ती आपल्याला दिसायला नको त्यावरच, तर म्हणून आपण इथे काय करणार आहोत की तिला हाईड करणार आहोत. हाईड म्हणजे ती आपण नंतर आपली रांगोळी पूर्ण झाल्यानंतर ती तिथून गायब होणार. तर चला बघूया कशा पद्धतीची रांगोळी तयार होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, छान असे सर्कल 12 सर्कल या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि हे 12 सर्कल 360 अंश कोनाचे एक एक सर्कल या ठिकाणी तयार झाले आणि एक सुंदरशी रांगोळी पण आपली तयार झालेली आहे आणि आपली पेन्सिल पण त्यानंतर गायब झालेली आहे. या ठिकाणी आपण यामध्ये अजून चेंजेस करू शकतोय. एकदा हे कोड तुम्हाला समजले तर आता आपण ह्याचे कलर पण चेंज करू शकतोय. तर पेनमध्ये गेल्यानंतर हा पेनचा कलर या ठिकाणी दिसतोय तर तो आपण या ठिकाणी जाऊन चेंज करू शकतो. तर इथे बघा कुठलाही कलर घेऊ शकतो. हा लाल कलर आहे, रेड कलर, तो आपण घेऊन बघूया आणि हेच ब्लॉक आपण एकमेकांना जोडूया. साईज आपल्याला वाढवायची आहे. 4च्या जागेवरती आपण 6 साईज करूया. त्यानंतर ही साईज पण आपण चेंज केली, कलरही चेंज केला. तर काय ऑप्शन दिसते बघा तुम्हीच. तर आपली पेन्सिल आपण हाईड केल्यामुळे आपली पेन्सिल तर निघून गेली आणि रांगोळी छान तयार झाली. तर पेन्सिल ही एकदा रांगोळी काढल्यानंतर निघून जाणार आहे, म्हणून आपण हे हाईडचं ऑप्शन आता घ्यायला नको, कारण आपल्याला आपली पेन्सिल पण परत बघायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा कोड द्यावे लागतील. आणि अशा प्रकारे सुंदर रांगोळी ही झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या स्क्रॅचचं सेशन आपण छानशी रांगोळी काढून केलेलंच आहे आणि यानंतर दररोज तुम्हाला यासारखे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन एक्सटेन्शन शिकायचे आहेत. तर इथे बघा मोशन, लूक, साऊंड, इव्हेंट्स, कंट्रोल, सेन्सिंग, ऑपरेटर्स, व्हेरिएबल, माय ब्लॉक्स आणि हे पेन एक्सटेन्शन मी आत्ता घेतलेले. इथून तुम्हाला शिकायचे नवीन नवीन एक्सटेन्शन कसे घ्यायचे आणि ते घेतल्यानंतर त्या एक्सटेन्शनचा आपला उपयोग काय आहे. तर आज आपण एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे. त्यासाठी आपण कुठले कुठले कोड किंवा ब्लॉक्स वापरले हे तर तुम्हाला समजलेच आहे, पण या व्यतिरिक्त ही सर्कलची आपण रांगोळी काढली. याच्यात आपण रेक्टँगल पण काढू शकतोय किंवा ट्रायंगल पण काढू शकतोय, चांदणी पण काढू शकतोय आणि त्यासाठी आपण आपले हे जे कोड्स आहेत ते रिपीट, मूव आणि टर्न 10 डिग्रीज, तर ह्याचा अभ्यास बारकाईने करायचा आहे. किती 36 × 10 360चा कोन व्हायला तर आणि ट्रायंगल व्हायचा असेल, ट्रायंगलचं कोणांचं माप हे 180 असतं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे माप 180. तर आपलं इथलं गणित तुम्हाला जर जमलं तर तुम्ही कुठल्याही आकृती याच्या मदतीने काढू शकतात. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत चला आणि तुम्हीही शिका स्क्रॅच विथ सुवर्णा. थँक्यू.